आज मी घरच्या घरी बनवत आहे आंबट गोड लिंबाचं लोणचं। तर रामराम मंडळी, हिवाळा सुरू झाला आणि लिंबाच्या झाडाला एवढे पिवळे पिवळे चुटुक लिंब लागले। मग काय, मास्तरला त्यांच्या शेतातून लिंब आणायला लावले आणि प्रत्येक लिंबाच्या बिया काढून त्याच्या 8 फोडी तयार करून घेतल्या। या लिंबाच्या फोडीमध्ये जाणार आहे आता मी 1 2 3 4 5 असे करून आपण 5 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि 1.5 चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे। या फोडीमध्ये लिंबाच्या फोडी, मीठ आणि हळद हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्ही बघितलंच आहे की मी कशा प्रकारे मिक्स करून घेतले। त्यानंतर आणखीन 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे एका भरणीमध्ये आणि या लिंबाच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या आपण या भरणीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि बबली अशी बघू लागली होती। मग काय, तिला असं लिंबाचं लोणचं चाकू घातलं मी, बघा कशी जीभ चाटते तिनं। असो, बबली सोबत आमची अशीच दंगामस्ती चालू राहील आणि या भरणीमध्ये मी आणखीन 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। मोठ्या मोठ्या 17-18 लिंबाचं लोणचं आहे हे आणि या लिंबाच्या फोडीला टोटल 9 चमचे मीठ लागलेलं आहे। भरणीचं झाकण लावलं आणि परत हे सर्व मिक्स करून घेतलं। पुढच्या 10-12 दिवसानंतर याच्यामध्ये तिखट गूळ टाकून आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर तुम्ही कशा प्रकारे लोणचं बनवता हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बाय बाय, मी